यस एक कॅश प्राइज आली होती ती आपण देणार आहोत. संतोष अण्णा यांनी यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे यांनी देखील यायचं आहे आणि सचिन घरत यांच्याकडून जी कॅश प्राइज आली होती दोन्ही खेळाडूंना 500 रुपये. तर या संतोष अण्णा आणि प्रेम आपण दोघांनी या. जरी सामना हरला तरी नक्कीच आपण पाहतोय आपलं मन जिंकवली. या दोन खेळाडूंनी खूप चांगली गोलंदाजी केली. हार जीत होत असते आपण पाहतोय. वर्षभर क्रिकेट खेळतोय मात्र प्रत्येक वेळी जिंकतील असं नाहीये आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगला संघ देखील या स्पर्धेमध्ये, परंतु जो चांगला खेळेल तोच इथे टिकून राहील ही मात्र क्रिकेट आहे. कोणाकडून द्यायचे ठीक आहे. येस संतोष अण्णा 500 रुपये आपल्याला नक्कीच या ठिकाणी. खूप चांगली गोलंदाजी केली. आणि दुसऱ्या बाजूला प्रेम आपले देखील 500 रुपये. सचिन घरत यांचे आभार मानतोय की त्यांनी ऊर्जा दर्शवली होती. तर आपण पाहतोय अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये एकंदरीत 64 संघांनी सहभाग घेतला होता आणि या 64 संघामधून जे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर वाणगाव संघ सई 11 संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रथम नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. तर दुसऱ्या बाजूला 64 संघातून आणखीन एक संघ जर पाहिला तर नक्कीच आपण पाहतोय सुदर्शन गोठणपूर हा संघ. घरच्या मैदानावर खेळणारा हा संघ. हाने देखील खूप मेहनत केली आणि या मेहनतीचं फळ जर पाहिलं तर आज फायनल पर्यंत घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस आपण पाहतोय 3 विकेट लगातार 500 रुपये. 3 षटकार चौकार नक्कीच 3 चौकार मारले तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. आरिफ सरांकडून या ठिकाणी हे पारितोषिक लागलं जात आहे. पाहतोय आपण समोर जर पाहिलं तर मिस्टर निखिल आलाय. एका बाजूला फलंदाजी करणारा चेतन हार्ड हिटर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर अनिकेत. नितीनची पहिली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. पहिला चेंडू अगदी वेगवान चेतनला आणलंय डिफेन्स करण्यासाठी या चेंडूला, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी करत असताना रफ्तार के सौदागर ज्याला म्हटलं जातंय तोच नितीन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय. पुन्हा एकदा अगदी खोलवर डप्प्याचा चेंडू होता. इथे जर पाहिलं तर फेकी थोडीशी खराब आली मंगेश कडून, अन्यथा काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. भाविक डिजिटल यांच्याकडून 3 षटकार जर मारतायत तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला मिळेल. भाविक डिजिटल नक्कीच आज मोठे मोठे एटीएम ओपन केले आहेत. आरिफ भाईचं एटीएम आहे आपण पाहतोय, त्याचप्रमाणे भाविक डिजिटलने देखील एटीएम ओपन केलाय. 3 षटकारासाठी आणखीन आरिफ भाई यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आता मात्र पाहतोय अनिकेत आलाय स्ट्रायकिंग वर
हा चेंडू खेळण्यासाठी, परंतु हा चेंडू वाईड आहे. अवांतर चेंडू या ठिकाणी पाहिला जाईल. धावसंख्या 1 ने. आता मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 2 धावा. नितीन पुन्हा एकदा. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने मारला. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु नाही. एकच धाव मिळेल. चेतन अगदी वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या मॅच मध्ये चेतनचा विचार केला होता, हार्ड हिटर फलंदाज होता, परंतु 2 धावा ज्या पद्धतीने धावला होता चेतन आणि तीच मॅच जिंकून दिली होती, असा हा चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत आणि 3 धावांची या ठिकाणी नक्कीच स्कोरबोर्डवर लेखणी केली जाते. नितीन एक वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा. आता मात्र इथे पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका तितका स्ट्रॉंग नाहीये. डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते आतापर्यंत. नितीन पुन्हा एकदा जबरदस्त रफ्तार पाहायला मिळते. अगदी वेग आणि वेग लिहिलेला आहे या नितीनच्या गोलंदाजीतून. विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. येणारा चेंडू जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फटका चांगला आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळलाय, परंतु तिथे जाईल, रन्स मिळणार नाहीये. डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा आतापर्यंत लागली जाते. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. विकेटची जर हॅट्रिक घेत आहेत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल भाविक डिजिटल यांच्याकडून. यस, आपण पाहतोय आरिफ सरांकडून तर कॅश प्राइज ऑन आहे. आपण फक्त बटन दाबायचं आहे आणि तदनंतर कॅश मिळवायची आहे. तर पाहूया, इथे मात्र अनिकेत आलाय. दुसऱ्या बाजूला देवा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हा देखील एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू. इथे मात्र पहा, पहिल्या चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. इथून जर पाहिलं तर कुठेतरी चेंजेस केलाय. विचार केला तर तुषार बसवत ज्याला माघारी ठेवलं गेलंय, चेतन आणि अनिकेतला पुढे आणलाय, परंतु यामध्ये जर पाहिलं तर रन्स कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 4 धावा जागल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे आणि 2 षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शिवरुद्र ढोल पथक यांच्याकडून जर आपण पाहतोय 3 लगातार षटकार मारले तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज येईल. शिवरुद्र ढोल पथक पालघर आपण पाहतोय यांच्याकडून देखील कॅश प्राइज. यांच्याकडून देखील एटीएम ओपन केलाय. 3 बटणे दाबायचे आहेत, 666 आणि कॅश मिळवायचे 2100 रुपये. एकंदरीत आपण पाहतोय भरपूर बक्षीस लागलंय, परंतु बघूया इथे चांगली फेकी, डायरेक्ट हिट आणि गडी बाद. अप्रतिम. इथे जर पाहिलं तर मंगेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि डायरेक्ट फेकी केली, गडी बाद केलाय. इथे मात्र आपण पाहतोय देवा यस तुषार साठी देखील
पारितोषिक आहे मोहम्मद खोजा यांच्याकडून आपण पाहतोय 2001 रुपये असतील जर 3 लगातार षटकार मारले. इथे मात्र पाहतोय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता हेमंत यांनी, परंतु ज्या पद्धतीने चेंडू निघून गेला इथे मात्र 2 धावा मिळतील. 8 धावा आतापर्यंत झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत देवा यांच्या गोलंदाजीतून. इथे मात्र फटका सुरेख आहे. चेंडू हवेत. चेंडूवर 2 धावा मात्र घेतले जातील. प्लॅन मध्ये थोडासा चेंजेस आलाय. जर पाहिलं तर चेतनला पाठवलं होतं मोठं हिट करण्यासाठी, मात्र शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर गडी बाद झाला चेतन आणि त्यानंतर 2-2 धावा काढायच्या आहेत. आज मात्र निश्चय मनामध्ये करून मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज, एका बाजूला अनिकेत तर दुसऱ्या बाजूला मिस्टर तुषार बसवत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकांनंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा 5च्या सरासरीने खेळतोय सुदर्शन गोठणपूर संघ. यस तुषार 3 षटकार खेळतोय तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मोहम्मद खोजा यांच्याकडून तब्बल 2000 रुपये इथे मात्र कॅश केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा आतापर्यंत तुषार. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर खेळला जाईल. इथे मात्र आपण पाहतोय मिस्टर गोलंदाजी मार्कवर येतोय सागर. हो खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. तुषारला आणलंय परंतु जर पाहिलं तर 12 चेंडू नंतर तुषार मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे मात्र पाहतोय तुषारला प्रयत्न करावे लागतील. फटका तर चांगला आहे परंतु इथे काय घडलंय तुषारचं विकेट मिळतोय. बडी मछली जाल में हे मात्र नक्कीच सांगावं लागणार आहे. तर तुषारचा विकेट खूप महत्वाचा होता. सुरेख झेल त्या ठिकाणी जर पाहिलं तर सागरच्या गोलंदाजीवर बाळा आपण बाळा अगदी चेंडूच्या मध्ये आले आणि त्यानंतर झेल टिपला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनक येईल. इथून जर पाहिलं तर अनिकेत आणि रोनकला आता चालावं लागणार आहे कारण की चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथून 2 चेंडू कंप्लीट झालेत म्हणजे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत तुमच्याकडे. या 10 चेंडूवर किती धावा जमवतील कारण की 10 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत. इथे फटका सुरेख आहे. चेंडू परंतु जाणार नाहीये सीमारेषे पार. चेंडू जातोय तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गडी बाद. साइड हीरो हाय. थँक्यू. आता मात्र वन साइड हिरोची भूमिका पार पाडावी लागणार आहे. विचार केला तर रन्स थोडासा अडचणीत सापडलाय संघ. सुदर्शन गोठणपूर संघ जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 10 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. इथून जर पाहिलं तर 15 ते 20 धावा जरी येत आहेत तरी एक टफ फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. परंतु चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 9. आतापर्यंत सागरचा विचार केला तर 3 चेंडू त्याने फेकले आहेत आणि 3 चेंडू मध्ये कुठलीही रन्स दिलेली नाहीये. एक विकेट देखील या ठिकाणी मिळवलाय.
आता आपण पाहतोय येणारे 3 चेंडू कशा पद्धतीने खेळेल सनोज. हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. एक धाव तर जरूर आले, धावसंख्या 1 ने वाढेल. 11 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय कॅप मध्ये. इथे ड्राईव्ह मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता रोशन याचा, परंतु त्या ठिकाणी अगदी थोडा वाचला चेंडू हातापासनं. आणि तदनंतर पाहिलं तर रन्स मिळतील 2. 13 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सागर मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. पुणे चेकदा फुलटा चेंडू आहे, फटका प्रॉपर नाहीये, परंतु एकच धाव मिळेल. सनोज आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू या षटकातील. फटका चांगला खेळलाय. इथे मात्र अगदी डोक्यावरून हेमंत, त्या ठिकाणी रोशन आहे. हेमंत पाहायला मिळाला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट झालाय. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर 3 गडी बाद झालेत आणि धावसंख्या 16 धावा. शेवटचे 6 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत गोटनपूर संघासाठी, कारण की या 6 चेंडूवर पूर्णपणे टार्गेट समजेल किती होईल. तर पाहतोय मिस्टर मंगेश येतोय, मागच्या मॅचचा हिरो. ज्या रन्स डिपेंड करून द्यायचे ते मात्र सुरेख रोखल्या होत्या. तर सरोज कडून आता मात्र रन्स मिळेल. बॅटची एज लागली की काय? बॅटकट आहे, कारण की इथपर्यंत आवाज आला होता. सिंगल रन्स येईल. यस, थोडस प्रेक्षक वर्ग थोडस बाहेर राहायचंय प्लीज. थोडीशी अंपायरचा इशारा येईपर्यंत. यस, आमच्यापर्यंत अंपायरचा इशारा येऊ द्या. इथे मात्र करारी प्रहार. चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. अगदी बंटी पटेलच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. बंटी कुंभारच्या डोक्यावरून 6 धावा. सुरेख या ठिकाणी कामगिरी करत असताना बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील चेंडू हवेत. रोशन मात्र नक्कीच नितीन त्या ठिकाणी होता. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 25 रन्स, 25 धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. मंगेशवर आक्रमण केलंय अनिकेत. ओहो, हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र हेमन येतोय चेंडूवर. एकच रन्स या ठिकाणी घेतली जाईल. 26 धावा आतापर्यंत. नक्कीच 30 धावा होत आहेत तर एक चांगली टफ फाईट होईल, कारण की संघ जर पाहिलं तर गोटनपूर संघाकडे गोलंदाज चांगले आहेत. धावसंख्या आतापर्यंत पाहिली जाते 26 रन्स. जर षटकार मारता येत तर 101 रुपयाचं कॅश प्राइज येईल मोहम्मद खोजा यांच्याकडून. तर इथे पाहतोय आपण रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय.
तर आपण पाहताय फायनलचा हा मुकाबला, फायनलचा हा थरार, एकूण धावांचा विचार केला तर 27 धावा या स्कोरबोर्डवर लावल्या गेल्या. बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला सुदर्शन गोठणपूर संघ, आणि जर पाहिलं तर 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. वांडगाव संघ म्हणजेच सई 11 वांडगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस, सलामीचे फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर रोशन एका बाजूला नॉन स्ट्राइक एंडवर गेलाय, तर दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर फलंदाज मिस्टर नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. यस, 3 विकेट जर घेत आहेत तर मोहम्मद खाजा यांच्याकडून 1001 रुपये, आणि आरिफ भाई आपण पाहतोय या ठिकाणी पारितोषिक लावताना. पहिला चेंडू या ठिकाणी अनिकेत, पहिल्या चेंडूवर इथे मात्र फटका मोठा आहे, परंतु दोघांची टक्कर होते. इथे विचार केला तर विकेट देखील मिळू शकले असता. एक षटकार मारला तर आरिफ भाई यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज, 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर नक्कीच टक्कर झाली. 2 गाड्या एकाच रुलावर आल्यानंतर जर पाहिलं तर जशी टक्कर होते. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहतोय नॉट आउट. फटका सुरेख आहे. इथे मात्र चेंडूवर 4 धावा येतील, चौकार येईल. जबरदस्त फटका, अगदी मारल्यानंतर थांबला गेला फलंदाज. जाणीव होती या फटक्यामध्ये ताकद आहे, आणि ताकदीचा उपयोग करून चेंडूला खेळून काढलाय. 4 धावांसाठी धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत. ऑनलाईन स्कोर बरोबर आहे, 7 धावा या ठिकाणी दर्शवल्या जात आहेत. इथे मात्र नोचा कॉल. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. जबरदस्त फटका, प्रेम देखील दर्शवतो त्या ठिकाणी. थँक्यू. इथे जर धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय इथे जाईल डिक्लेअर प्लॉट मध्ये. रन्स नाहीये तिकडे. 4 चेंडू झाले. 5वा चेंडू या षटकातील. पुढे जाऊन मारलाय अगदी स्टेप आउटने. जबरदस्त फटका. चेंडू जाईल का? मात्र नाही. सनोज त्या ठिकाणी खूप मेहनत करतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण सनोज कडून आपल्याला पाहायला मिळतोय. चौदा धावा झाल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा उपयोग. चेंडू नो स्कोर मध्ये जाईल. रन्स मिळणार नाहीये.
डॉट चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. एक षटक कंप्लीट झालंय आणि एक षटकामध्ये धावसंख्या जर पाहिल्या तर 14 धावा. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला खेळलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा. तुषार होता त्या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर बाळा येतोय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर सिंगलच रन्स येईल आणि या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आतापर्यंत. विकेट अजूनही गेलेला नाहीये. सई 11 संघाचा 16 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळते. आता मात्र 10 धावांची आवश्यकता असेल. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू. इथे मात्र वाईड आणखीन 1 रन्स कमी होईल जर पाहिलं तर धावसंख्या आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. इथे गडी बाद. इथे वाईट आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 14 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र पहा विकेटचं होईल पतन. येस आतापर्यंत जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूवर 2 विकेट आले आहेत. इथे मात्र सिंगल रन्स घ्यायचे आहे. सिंगल रन्स कंप्लीट करतोय परंतु इथे सनोज जबरदस्त क्षेत्ररक्षण सनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी कव्हरसाठी देखील खूप लांबचं डिस्टन्स नक्कीच जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावांची आवश्यकता आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर 12 चेंडू आणि 7 धावा. ते हलक्या हाताने खेळून काढलाय. पंच केलाय. सिंगल रन्स मिळेल. 6 धावांची आवश्यकता आहे. तुषार गोलंदाजी मार्कवर कमाल करावी लागेल. चकमक दाखवावी लागेल. या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन. तुषार हा जर गोलंदाज विकेटची हॅट्रिक घेतोय तर नक्कीच आपण पाहतोय शिवरुद्र ढोल पथक यांच्याकडून 11,000 म्हणजे तब्बल 11,000 रुपये मिळतील. आरिफ भाई यांच्याकडून देखील 1000 रुपये आणि मोहम्मद सरांकडून देखील 1000 रुपये. इथे मात्र सिंगल रन्स काढायची आहे. हेच मात्र दर्शवले जात आहे. सिंगल रन्स घेतले जात आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा झाल्या आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे.
9 चेंडू 5 धावा आपण पाहतोय. एकीकडे वाणगाव, दुसरीकडे मात्र आपण पाहतोय संघ आहे तो म्हणजे गोठणपूरचा संघ. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 4 धावा. इथे मात्र नॉट आउट. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र आपण पाहतोय चकवा दिलाय या चेंडूने. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. आता मात्र गोलंदाज राकेश आणि समोरचा संघ जर पाहिला तर साई 11 संघ. परंतु एके बाजूला आपला गोठणपूर संघ विजय करण्याचा प्रयत्न करेल मिस्टर राकेश. आरिफ भाई यांच्याकडून 1000 रुपये असेल. 2000 जर गोठणपूर संघ जिंकतोय. पाहतोय राकेश आलाय गोलंदाजी मार्कवर. 4 धावा रोखायच्या आहेत राकेशला आणि इथे मात्र गोलंदाजी करेल. इथे मात्र फटका समोरच्या दिशेने केलाय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. दोन धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू 2 धावा. सिंगलने इथे स्ट्राइक देखील रोटेट करेल. स्कोर इज लेवल. स्कोर मात्र लेवल झाले आणि 1 धावाची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि षटकार मारला तर 5001 रुपये. परंतु इथे मात्र आपण पाहतोय चौकार मारला जातोय आणि या चषकाचा चॅम्पियन संघ जर पाहिला तर नक्कीच आपण पाहतोय साई 11 वाणगाव संघ.